कांदा येणाऱ्या काळात आयात करावा लागणार आहे का? आणि त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांच्या उत्पन्नासह सगळ्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काही बदल होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न आज आहे. आज वेगळा विषय आहे आणि हा विषय समजून घेण्यासाठी आणि खरंच कांद्याच्या उत्पादनावर काय परिणाम होतोय, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत नाशिकच्या YCMU कृषी विज्ञान केंद्रामध्ये. माझ्यासोबत आहेत KVKचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि KVKचे प्रमुख डॉक्टर नितीन ठोके. मी त्यांना आमंत्रित करतो आणि ॲग्रो शिवारमध्ये आता आपण एकूणच मधुमक्षिका पालन, कांद्याचं उत्पादन आणि भविष्यात खरंच कांद्याची आयातीची परिस्थिती होईल का, किंवा शेतकऱ्यांना उत्पादनाचा आणि उत्पन्नाचं दुसरं स्रोत मिळेल का, ते जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर. तर तुमचं ॲग्रो शिवारमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. पहिला प्रश्न असा आहे की एक रिपोर्ट आता येतो आहे की तो म्हणजे मधुमक्षिका पालन आणि या सगळ्या याच्यातनं कांद्यावर परिणाम होतो आहे, कांद्याच्या उत्पन्नावर, आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आधीच काळजी आहे बल्बची साईज न होणे आणि आता भविष्यात ते होऊ शकतं. तर याचा खरंच काय संबंध आहे ते सांगा. कांद्यामध्ये आणि एकूणच जर आपण इतर पिकांच्या उत्पादनामध्ये जर बघितलं तर मला असं वाटतं की आपण ज्या कांद्याचे बीजोत्पादन असेल किंवा इतर फळ पिकं असतील किंवा इतर पिकं असतील यांचं उत्पादन असेल तर याच्यामध्ये मधुमक्षिकाचा जो रोल आहे किंवा मधुमक्षिकेची जी उपयोगिता आहे ही एकूणच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर लक्षात घेण्याची गरज आहे. आणि ही गरज लक्षात घेता जर आपण मधुमक्षिकेचा जर परागीभवनासाठी जर उपयोग केला किंवा त्या पद्धतीचं जर मधुमक्षिकेचे जर संवर्धन केलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर या पिकांसह मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यास मदत होणार आहे. उत्पादन जेव्हा होतं म्हणजे कांद्याचं जेव्हा परागीभवन होतं फुलाच्या अवस्थेमध्ये, त्या काळात मधुमक्षिका किंवा मधमाशांचा कितपत रोल आहे आणि त्याचं काय कसे फायदे तेही जरा शेतकऱ्यांना सांगा. महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर जो कीटकनाशकांचा जो अतिवापर आपण पिकांमध्ये करतो आहोत किंवा जास्त वापर जो होतो आहे, वेगवेगळे कीटकनाशकं बाजारात येतात त्याचा वापर आपण मोठ्या प्रमाणावर पिकांमध्ये करतो आहे. तर याच्यामध्ये झालं काय आहे की मुळातच मधुमक्षिकांची संख्या कमी आणि त्यात या कीटकनाशकांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर आपण ज्या नैसर्गिक वसाहती होत्या ह्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झालेल्या आहेत. आणि अजून एक दुसरी गोष्ट महत्त्वाची त्याच्यामध्ये आढळते की मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर झाल्यामुळे ह्या मधमाशा स्थलांतर करतात आणि बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर आता आम्ही ज्यावेळेस बघतो त्यावेळेस शहरातल्या लोकांच्या कंप्लेंट्स असतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर मधुमक्षिका आलेल्या आहेत, तर त्या मधुमक्षिकांपासून आम्हाला तर काही धोका नाही ना वगैरे. आणि तेच जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये ज्या नैसर्गिक वसाहती आढळतात यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आणि याचा परिणाम असा झालेला आहे की जे परपरागीभवन आधारित जेवढी पिकं आहेत यांची उत्पादकता खूप कमी झालेली आहे. आणि मुळात आपल्याला ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवावी लागेल की एखाद्या पिकाची उत्पादन क्षमता किती आहे आणि ती उत्पादन क्षमता खरोखर आपण मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये परागीभवन झाल्यानंतर ही उत्पादन क्षमता आपण खरोखर लक्षात घेतो आहोत का. याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावर मधुमक्षिकेचा जो प्रयोग आहे हा आम्ही आंब्यामध्ये, लिचीमध्ये, कांद्यामध्ये आणि इतर पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही हे प्रयोग घेतो आहे. आणि असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच वेळेस जसं तुम्ही म्हटला की कांद्याची जो बल्ब साईज ही कमी राहिली किंवा बदलत्या वातावरणाचाही मोठ्या प्रमाणावर पिकांवर विपरीत परिणाम होतो आहे, तर तसंच आंबा हा एक पीक जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा वातावरण बदलाचा फार मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम झालेला आहे. जो होळीच्या जवळपास जे वातावरण बिघडतं किंवा बऱ्यापैकी पाऊस पडतो आणि जर आपण जर मधुमक्षिका जर ज्यावेळेस आंब्याला जस्ट फुलोरा स्टार्ट होतो त्यावेळेस जर आपण मधुमक्षिकेच्या जर पेट्या जर तिथं ठेवल्या आणि जर त्याचं जर आपण सुरुवातीचा जो फुलोरा आहे याचं जर फ्रूट सेटिंगमध्ये रूपांतर करून घेतलं तर याच्यातनं आपल्याला जो नंतर येणारा पाऊस आहे याचा परिणाम होतो पण कमी होतो आणि आपल्याला उत्पादन क्षमता ही घेता येते. असं इतर पिकांच्या बाबतीत जर विचार केला तर उत्पादन क्षमता खूप कमी झालेली आहे. आपल्या जिल्ह्यात जर बघितलं तर डाळिंबामध्ये सुद्धा
मोठ्या प्रमाणावर फुलोरा येतो, परंतु त्या फुलोऱ्याचं रूपांतर फळामध्ये होत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मधुमक्षिकेच्या पेट्या या बागांमध्ये ठेवण्याची एक सवय शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि याचाच जर आपण विचार केला तर इतर पिकांमध्ये सुद्धा आपल्याला परागीभवनासाठी मधुमक्षिकेचा वापर हा करून घ्यावा लागणार आहे. कारण मधुमक्षिका व्यतिरिक्त इतर जी काही परागीभवन करणारी जी कीटक आहेत ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेली आहेत. आणि याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपण जो कीटकनाशकांचा फवारा करतो तो आहे. म्हणून मधुमक्षिकेवर लक्ष केंद्रित करणं आज ही काळाची गरज झालेली आहे. कांद्याच्या संदर्भात आपलं बोलणं झालं. काही प्रगतिशील प्रयोगशील शेतकरी आहेत आणि काही बीजोत्पादन, विशेषतः कांद्याचं बीजोत्पादन करणारे शेतकरी आहेत. ते अलीकडे इतकी त्यांच्यावर परिस्थिती आली आहे की मधुमक्षिकांच्या पेट्या त्या भाड्यानं घेत आहेत. म्हणजे एक वेगळीच अर्थव्यवस्था तिथं रोजगार निर्माण झाला आहे. हो. आणि शेतकऱ्याला एका पेटीमागे काही हजाराचा खर्च येतोय. तर ते काय आहे आणि ते कसं टाळता येईल? शेतकऱ्याला स्वतःला या गोष्टी करता येतील का? आणि मध्ये आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हा तुम्ही मधुमक्षिकांचे काही प्रकार सांगितले, तेही जरा सांगा. हो, मधुमक्षिकांचे जर प्रकार सांगायचं म्हटलं तर एकूण मधुमक्षिकांचे 5 प्रकार पडतात. आणि या 5 प्रकारांपैकी 2 जे प्रकार आहेत ते आपल्याला पाळता येत नाही, ज्याच्यामध्ये आग्या माशा आहे आणि फुलोरी माशी आहे. तर ह्या 2 माश्या ज्या आहेत त्या नैसर्गिकरित्या आपल्याला आपल्या भागामध्ये आढळतात, परंतु या पाळता येत नाही. आणि याचं मुख्य कारण म्हणजे ते उजेडात त्यांच्या वसाहती करणं पसंत करतात. आणि उरलेले जे 3 प्रकारच्या मधमाशा आहेत, मेलिफेरा आहे जिला आपण इटालियन माशी पण म्हणतो, सातेरी माशी आहे, आणि एक आहे जी कोती माशी किंवा जिला आपण डंकविरहित मधुमक्षिका असं म्हणतो. तर ह्या 3 प्रकारच्या मधुमक्षिका आपल्याला पाहता येतात. जसं आपण आता उल्लेख केला की मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला जर परागीभवन करायचं असेल तर मधुमक्षिकेच्या पेट्या भाड्याने घेणं हा एक जो शेतकऱ्यांमध्ये जो मोठ्या प्रमाणावर एक टेंडन्सी दिसते किंवा घेत आहेत शेतकरी लोक. तर याच्यामध्ये आपल्याला मधुमक्षिकेची जात निवडताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागणार आहे. कारण की मोठ्या प्रमाणावर मेलिफेराच्या पेट्या याच्यामध्ये ठेवल्या जातात. मधुमक्षिकेची मेलिफेराची पेटी जर भाड्याने घ्यायची असेल तर ही गोष्ट आपण समजू शकतो, परंतु जर शेतकऱ्यांनी स्वतःची मधुमक्षिका पेटी जर ठेवायची असेल किंवा तिचं पालन करायचं असेल मधुमक्षिकेचं, तर मला वाटतं की जी सातेरी माशी आहे आणि त्याच्यानंतर जी डंकविरहित माशी, कोती माशी जिला म्हणतो, या 2 पेट्यांवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं शेतकरी त्यांच्या स्वतःच्या पेट्या ठेवू शकतील. याचं कारण असं आहे की आपण जर एवढ्या काही गेल्या वर्षांमधलं जर परिस्थिती बघितली की जे शेतकरी कांद्याचं बीजोत्पादन करतात, तर बीजोत्पादन करत असताना पोकळ बियाण्याचं प्रमाण आणि बियाणं न भरणे किंवा ज्याला आपण नॉन व्हायबल सीड्स म्हणतो याचं प्रमाण जास्ती असतं. आणि जे बियाणं रुजू शकेल, जे जर्मिनेट होऊ शकेल याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस कांदा बीजोत्पादन करणारे शेतकरी अडचणीत असल्याचं आपल्याला आढळतं. यामध्ये जर आपण आता कांद्याचं होतं असं की कांदाचं जर नर फूल आणि मादी फूल जर बघितलं तर बऱ्यापैकी यांची जी मॅच्युरिटी किंवा यांचं जे वयात येण्याचं जर प्रमाण वेळ बघितली तर ही वेगवेगळी. त्याच्यामुळे स्वपरागीभवन होणं ही गोष्ट बऱ्यापैकी होत नाही त्याच्यामुळे परपरागीभवनावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये परपरागीभवनामध्ये सुद्धा वारा किंवा हवा याच्यामार्फत होणारं जे परागीभवन आहे, स्पेशली मी कांद्यामध्ये बोलतो आहे, की याच्यामध्ये फार कमी आहे. आणि म्हणून आपल्याला पर्याय नाही आहे की आपण मधुमक्षिकांसाठी जावं लागेल. आपल्याला मधुमक्षिका पाळून याच्या कांद्यामध्ये बीजोत्पादन घडवून आणावं लागणार आहे. आणि हे जर आपल्या परागीभवन घडवून आणावं लागणार आहे. आणि हे परागीभवन जर घडवून आणायचं असेल तर मला वाटतं सातेरी माशी आणि कोथी माशी जर आपण कांद्याच्या बीजोत्पादन प्लॉटमध्ये जर ठेवल्या तर मोठ्या प्रमाणावर या मधुमक्षिका परागीभवनाचं काम करतात. असं आढळून आलेलं आहे की प्रयोगांत 85% जास्त बीज हे जर्मिनेट होतं किंवा रुजतं आणि त्याच्यापासून नवीन रोप तयार होतं. आणि आज जर परिस्थिती बघितली की जिथे पेट्या नाही आहेत तिथं 30% खाली हे प्रमाण गेलेलं आपल्याला आढळतं. आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बीजोत्पादन फायद्याचं होऊ शकत नाही. म्हणून
आपल्याला जर कांद्याचं बियाणं जर क्वालिटी निर्माण करायचं असेल, गुणवत्तापूर्ण निर्माण करायचं असेल, तर स्वतःच्या मधुमक्षिका पेट्या शेतकऱ्यांनी ठेवा असं मला वाटतं. कारण याच्यामध्ये काय आहे की शेतकऱ्यांमध्ये काही अडचणी आढळतात, शेतकऱ्यांना काही अडचणी येतात आणि त्याच्यातली सगळ्यात मुख्य अडचण जर आपण बघितली तर कांद्यामध्ये थ्रिप्स मोठ्या प्रमाणावर येतो आणि याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना फवारे मारावे लागतात, कीटकनाशकांचे स्प्रे घ्यावे लागतात. आणि हे कीटकनाशकांचे स्प्रे घेतले की आपल्याला जे परागीभवन करणारे मधुमक्षिका व्यतिरिक्त कीटक असतील किंवा मधुमक्षिका असेल, हे मरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळतं. त्यामुळे मला असं वाटतं की केंद्र शासन आणि राज्य शासन मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक शेतीला बढावा देत आहे, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहे. त्यानंतर बॅलन्स यूज ऑफ फर्टिलायझर हा एक मोठा कॅम्पेन केंद्र शासन करत आहे. तर याचा सगळा जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या मधुमक्षिका पालनासाठी पूरक ठरणार आहेत. म्हणून जर थ्रिप्सचं नियंत्रण करायचं असेल तर मला वाटतं की जैविक कीटकनाशक जे आहे हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पर्याय असू शकतो. किंवा जर बीजोत्पादन करणारे शेतकरी जर मोठ्या प्रमाणावर असतील आणि यांनी जर कीटकनाशक फवारणीचं जर आपल्याला जर एक शेड्यूल बनवून घेतला आणि जर संध्याकाळी म्हणजे 5 वाजेनंतर किंवा 4 वाजेच्या नंतर ज्यावेळेस त्यानंतर अंधार पडण्याची प्रक्रिया सुरू होते, दिवसाचा शेवट असतो, अशा वेळेस जर आपण बघितलं तर मधुमक्षिका काय होते की जी मधुमक्षिका तुमच्या फुलांवर आहे ही मधुमक्षिका काय होईल की तिच्या वसाहतीकडे जाण्याचं तिची टेंडन्सी असते, संध्याकाळी तिची रिटर्न फ्लाईट सुरू होते. आणि अशा वेळेस जर आपण हे जर कीटकनाशकांचे फवारे घेतले तर कमी प्रमाणात त्यांना हार्मफुल किंवा त्यांना रिस्की राहणार नाही असं मला वाटतं. म्हणून एकूणच जर आपल्याला जर कांदा बीजोत्पादन त्यातल्या त्यात बघायचं असेल तर 2-3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतील की स्वपरागी भवनाला बऱ्यापैकी मर्यादा आहेत, कारण की नर आणि मादी फुलं वेगवेगळ्या काळामध्ये मॅच्युअर होतात. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जर आपण परागीभवनच नाही केलं म्हणजे कीटकांमार्फत तर हवेमार्फतसुद्धा याचं खूप कमी प्रमाणावर हे होते. जर आपण मधुमक्षिकेच्या पेट्या ठेवायच्या असतील तर आपल्याला सातेरी किंवा कोथी माशी यांच्या जर पेट्या शेतकऱ्यांनी ठेवल्या तर त्याचं परागीभवनाची क्षमता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 85% जास्त जर्मिनेशन पर्सेंटेज असलेल्या व्हायबल सीडची निर्मिती त्या फुलामध्ये होऊ शकते. म्हणून मला असं वाटतं की हा एक हातात हात घालून चालण्याचा एक वेळ आहे की समजा आपण जर बघितलं आणि आपले जे आजोबा होते, पणजोबा होते, हे नैसर्गिक वसाहती त्यांना अशाच सापडायच्या निसर्गामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला मधसुद्धा ते कलेक्ट करण्याची एक पद्धत होती. परंतु आज नैसर्गिक वसाहतीसुद्धा दिसत नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे ज्या नैसर्गिक वसाहती आहेत त्या आहेत सातेरी आणि कोथीच्या. मी आग्या आणि फुलोरीबद्दल बोलणार नाही कारण की त्या पाळता येत नाही. त्या जर असतील आपल्या भागामध्ये तर त्यांचं संवर्धन करणे आणि ज्या माशा म्हणजे कोथी आणि सातेरी आणि यांचं संगोपन करणे म्हणजे संगोपन आणि संवर्धन हे एकमेकाच्या हातात हात घालून जर आपण केलं तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन आपण कांद्यामध्ये करू शकतो. आणि त्यातही एक गोष्ट महत्त्वाची सांगायची अशी आहे की कोथी माशी किंवा डंकविरहित माशी किंवा तिला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्टिंगलेस बी, याच्याबद्दलची प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की ही माशीच माहीत नाही शेतकऱ्यांना किंवा ही माशी जर जनरल पब्लिकमध्ये आपण विचारलं तर या माशीबद्दल बऱ्यापैकी कमी माहिती आपल्याला आढळते. परंतु ह्या मधमाशा आपल्या शेतातनं का गेल्या, जसं आपण आता डिस्कस केलं की कीटकनाशकांच्या मोठ्या प्रमाणावर फवारणी, ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस मधमाशी ही दुसरीकडे उडून जाण्याची तिची टेंडन्सी असते. मात्र आपण जर कोथी माशी बघितली तर आपण कीटकनाशकांचे फवारे केले किंवा तिला जर थोडा धोका वाटला तरी पण ती दुसरीकडे उडून जाण्याची तिची जी टेंडन्सी आहे ही टेंडन्सी तिच्यामध्ये आढळत नाही. म्हणजेच काय, ती त्या पेटीमध्ये राहते जोपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात धोका येत नाही. आणि हिची जी परागीभवनाची क्षमता ही प्रचंड आहे. जर आपण आंब्यामध्ये आणि कांद्यामध्ये जर विचार केला
तर कोथी माशीची मोठ्या प्रमाणावर परागीभवनाची क्षमता आहे. आणि आपल्या कांद्याचं जे फुलोरा आहे, या फुलोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नेक्टर आहे. आणि त्या नेक्टर असल्यामुळे ही मोठ्या प्रमाणावर आपल्या कांद्याच्या फुलांवर काम करणार आहे. बीजोत्पादन तर आपलं वाढणार आहे, व्हायबल सीडचं प्रमाण तर वाढणारच आहे, परंतु याबरोबरच आपल्याला मोठ्या प्रमाणावर मधसुद्धा मिळणार आहे. आपण जनरली बाजारात बघतो की साधारणतः 400, 500, 600 रुपये किलोपर्यंत आपल्याला मध भेटतं. परंतु कोथी माशीचं जर मध बघितलं शेतकरी मित्रांनो, तर याचा जर आपण भाव बघितला 40,000 रुपये किलो हा याचा भाव आहे कोथी माशीच्या मधाचा. आणि आपण जर ह्या पेट्या ठेवल्या, मोठ्या प्रमाणावर आपल्या कांद्याच्या फुलांमध्ये नेक्टर आहे, हा नेक्टर ते गोळा करतील, हा त्याच्या पेटीमध्ये जाऊन तो साठवतील आणि त्याचं रूपांतर ते मधात करतील. आणि हे मध आपल्याला खाण्यासाठी वापरता येईल. आणि आपल्या परिवारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर याचा वापर करून, आपल्याला तर माहिती मधाच्या आयुर्वेदामध्ये किती मोठ्या प्रमाणावर उपयोग आहे, तर हा सुद्धा उपयोग आपल्याला शेतकरी मित्रांना याच्यापासून करता येईल. आणि मोठ्या प्रमाणावर जर पेट्या असतील तर मात्र याचं संकलन करून, मधाचं संकलन करून आपण त्याची विक्री पण करू शकतो. थोडक्यात मधापासून उत्पन्नही मिळतं, उत्पादनही वाढतं कांद्याचं, किंवा ज्या शेतीमध्ये शेतकरी ठेवते, म्हणजे असा दुहेरी फायदा आहे. म्हणजे एखाद्या तरुण शेतकऱ्यांनी ठरवलं की मध ठेवायचं, कांद्यापर्यंत मध पेट्या पाळायच्या, आणि जेव्हा गरज नसेल, कांद्यात हंगाम संपला असेल, तर तो दुसऱ्या कोणाला भाड्याने देऊ शकतो. आणि मध विक्री करून तुम्ही जर म्हणतात की या माशीचं मध 40,000 रुपये किलोपर्यंत असेल आणि त्याला 1-2 किलो जरी मध मिळालं तरी आमचा कांद्याचा खर्च निघतो की त्याच्यामध्ये. सर, आता शेवटचा प्रश्न विचारतो की या संदर्भात पेट्या ठेवण्यासाठीचा खर्च किंवा तुमचं इथं जे प्रशिक्षण दिलं जातं त्याबद्दलची आम्हाला माहिती द्या. इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण एक मधुमक्षिकाचं उद्यान उभारलेलं आहे. याच्यामध्ये आपण 4 प्रकारच्या मधुमक्षिका आपल्याला इथं आढळतील. आग्या माशींचं मोठ्या प्रमाणावर आम्ही संवर्धन इथं करतोय, म्हणून मोठ्या प्रमाणावर आग्या माशी इथं सापडेल. फुलोरी माशीचं संवर्धन आम्ही इथं करतोय. आणि संगोपनाची गोष्ट जर केली तर इथं आम्ही ॲपिस सेराना, म्हणजे ज्याला आपण मराठी सातेरी माशी म्हणतो, सातेरी माशीचे पेट्या आपण इथं ठेवलेल्या आहेत. कोथी माशीवर आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रयोग करतोय की ज्या निसर्गामध्ये जर कोथी माशी सापडली तर ती पेटीमध्ये पेटीमध्ये घेऊन तिचं संगोपन कसं करावं याबद्दलच्या सोप्या पद्धती आम्ही इथं शोधलेल्या आहेत. आणि कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं. 7-7 दिवसाचे प्रशिक्षण असतात. नॅशनल बी बोर्ड NBB च्या अर्थसहाय्याने इथे 7-7 दिवसाचे प्रशिक्षण जे पूर्णतः निःशुल्क आहे. इथं राहणं आणि इथल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघतो. आणि 7 दिवसाचं प्रशिक्षण याच्यामध्ये मधुमक्षिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेले व्यक्ती, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले जे शास्त्रज्ञ आहेत आणि आमची टीम अशी आम्ही इथं प्रशिक्षण देतो. तर शेतकरी बंधूंना जर प्रशिक्षण घ्यायचं असेल मधुमक्षिकामध्ये तर ते प्रशिक्षण पण घेऊ शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही शेतकऱ्यांना वेळ नसतो, त्यांना बघायचं असतं आणि बघून त्यांना कमी कालावधीमध्ये त्या शिकून त्या गोष्टी स्वतः अवलंब करायच्या असतात. तर अशा वेळेस शेतकरी आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये, मुक्त विद्यापीठामध्ये जे कृषी विज्ञान केंद्र आहे, या कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन ह्या पूर्ण मधुमक्षिकाचं जे केंद्र आहे आमचं, यांना भेट देऊ शकतात, इथं अभ्यास करू शकतात. इथं आमचे मार्गदर्शक असतात. हे मार्गदर्शक तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतात, मार्गदर्शन करतात. तुमच्या शेतावर ते कसं फायदेशीर होईल, तुमच्या शेतावरच्या काय कंडिशन्स आहेत त्या समजून घेतात, तिथं काय काळजी घे याबद्दलचं सर्व मार्गदर्शन हे कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत केलं जातं. तर शेतकरी कधीही आमच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन मधुमक्षिकाबद्दल जाणून घेऊ शकतात. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना फार मोलाचं मार्गदर्शन केलं. याच्यातनं आमचं उत्पादन तर वाढणारच आहे, पण उत्पन्नाला पूरक ज्या गोष्टी आहेत त्या पण होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मोफत प्रशिक्षणं जे इथे चालतात, जे शेतकऱ्यांना इथं येता येईल. मी सरांच्या माध्यमातून आणि कृषी विज्ञान केंद्र नाशिक यांच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करू इच्छितो की तुम्ही अवश्य इथे या. इथे येण्यासाठी अगदी साधा सोपा पत्ता आहे.
गोवर्धन म्हणजे नाशिकला तुम्ही आलात की गंगापूर धरणाकडे जाताना गोवर्धन शिवार लागतं. तिथून डाव्या बाजूला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा परिसर आहे. तिथेच हे कृषी विज्ञान केंद्र नाशिक आहे. इथे तुम्ही प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. इंटरनेटवर YCMOUच्या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि शक्य झालं तर मी इथे कृषी विज्ञान केंद्राचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. जोडून राहा. उत्पादन वाढवणं आपण केवळ बाजारभावच सांगत नाही तर शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं आणि माहिती सक्षम करणं हा ॲग्रोशिवारचा उद्देश आहे. येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ घेऊन येत राहू. सर, तुम्ही फारच छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल परत एकदा आभार. धन्यवाद.